अकोला शहरात शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं अतिरिक्त सीईओ आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांना निवेदन सादर करण्यात आलं। मानधन देण्याच्या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या फक्त 2500 रुपये मानधन मिळतं। या अत्यंत कमी मानधनामध्ये या कर्मचाऱ्यांकडून पोषण आहार तयार करण्याबरोबरच शाळा उघडणे, शाळेची देखभाल करणे, स्वच्छता राखणे, जेवणानंतर विद्यार्थ्यांचे ताट धुणे, स्वयंपाकघर साफ करणे आदी कामे करून घेतल्या जातात। परंतु त्यांच्या मानधनात वाढ केल्या जात नाही। शिवाय जुलै 2022 ते डिसेंबर 2022 या 6 महिन्यांचं मानधन अद्यापपर्यंत काढलं नाही। बऱ्याच ठिकाणी चूक नसताना अनेकांना कामावरून कमी करण्यात आलं आहे। त्यानंतर सन 2014 मध्ये शासन निर्णयानुसार पूर्ववत करावे आणि मानधनात वाढ करावी आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी लाल बावटा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन वानखेडे, उपाध्यक्ष आनंदा दामोदर, सहसचिव तारासिंग राठोड आदींची उपस्थिती होती।